बॅट मधून येत आहेत चंद्रकांतजी राणे आणि विजयजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चंद्रकांतजी राणे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि विजयजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असा हायवे कॅसेट टोटल 700 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल। सलगच्या 3 चौकारांसाठी आणि 3 षटकारांसाठी आपण पाहतोय गिरीश आणि आर्यन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज। त्याच पद्धतीने चंद्रकांतजी राणे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज। भरघोस पारितोषिकांची ही रक्कम आपल्याला पाहायला मिळते। जय गावदेव क्रिकेट संघ टेंभरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या रात्रीतल्या स्पर्धेमध्ये हा चेंडू यष्ट्याचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला। फलंदाज होतो या चेंडूवरती बाद। मी मनपूर्वक स्वागत आणि नितीश दादा ठोंबरे यांना देखील मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू। आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत। पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपला असावा। पहिल्या 2 चेंडूवरती सलगचे 2 चौकार, त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 दर्जेदार षटकार आणि या चेंडूवरती पुनरागमन करणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। धावा संख्या पोहोचली गेली ती 20। अग्रिसेना रायगड जिल्हा प्रमुख, त्याच पद्धतीने चौक जिल्हा परिषद, चौक टेनिस क्रिकेट कमिटी अध्यक्ष आणि चौक ग्रामपंचायतीमध्ये पहिला संगणक कुणी बसवला असेल तर तो सचिन दादा मते यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे लिखित ग्रामपंचायतीपासून एक टेक्निकल ग्रामपंचायत कुणी केली असेल तर रायगड जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून चौक ग्रामपंचायतीकडे पाहिलं जातं आणि हे नाव आदराने घ्यावं लागतं। आदरणीय सचिन दादा मते। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती आपण नेहमीच पाहतो नवनीत मतेला मात्र वेगळ्या विवरणेनुसार मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल उत्कर्ष मते हा खेळाडू। बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, धीम्या गतीची ही गोलंदाजी। चेंडू मिडल ऑफ द लाईन पडला, त्यानंतर चेंडू अगदी डाऊन स्लिप लेग साइडला गेला आणि पंचांनी पायचीची अपील फेटाळल्यानंतर लेग बायची ही एकेरी धावा संख्या स्कोर कार्ड वरती ऍड होईल। 1 विकेट गेल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस चौक टीम बॅटिंग करत असताना 21 या धावा संख्येवरती पाहायला मिळते। सुरुवातीच्या 4 चेंडूवरती आक्रमकता विध्वंसता पाहायला मिळाली, मात्र त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरची सफलतापूर्वक कामगिरी समर्थ किराणा स्टोअर तारापूर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रोप्रायटर गिरीश पाटील आणि आर्यन पाटील यांच्या माध्यमातून सलगचे 3 षटकार, सलगचे 3 चौकारांसाठी चौक टीम साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। मला त्या दिशेने प्रयत्न साकार केले होते नैनेश पवारनं, मात्र त्यांना थांबवण्याचं काम केलं तुषार साजेकरनं। या गोलंदाजीसाठी सज्ज असेल गोलंदाजीसाठी सज्ज असेल किरण डोंगरे। या खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये बदल तुम्ही पाहू शकाल। पहिल्या षटकामध्ये 2च फिल्डर तुम्ही बाउंड्री लाईन लगत पाहिले, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल, प्रोटेक्शन उत्तर वाढली जाते, सहायता वाढली जाते, त्याचा भरपूर फायदा उचलला जाईल का? मोठा फटका मिड विकेटला आणायचा होता, बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क पाहायला मिळत नाही। या शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल उचलला, फेकला, तोपर्यंत एकेरी धावत संख्येचा कार्यकाळ राहिला जातोय। एकेरी धावत संख्येच्या मदतीने 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट ही सध्या परिस्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते। एका बाजूला साहिल चौधरी तर त्याच्या बाजूने उत्कर्ष मते। मागच्या 2-3 मॅच मध्ये आपण जर पाहिलं, या मोसमामध्ये पाहिलं तर अगदी शरीराचा वापर, अगदी ताकदीचा वापर, मनगटाची शैली, युक्तीचा वापर, हे सर्व काही जाणणारी फटकेबाजी उत्कर्ष मतेची पाहायला मिळते। आणि म्हणूनच की काय मिडल ऑर्डरचा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती
आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस बॉलला हवाई सफर, चेंडू होतोय फरार, येतोय चेंडूवरती षटकार. चौक टेनिस क्रिकेट मध्ये पहिली नाईटची स्पर्धा कुणी ठेवली असेल, चौक विभागाचं टेनिस क्रिकेट कुणी सजवलं असेल तर ते नाव होतं अंबिका चौक कमिटीचे अध्यक्ष आदरणीय जगदीशदादा हातमोडे यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. आणि त्याच बरोबरीनं त्यांच्या सौभाग्यवती चौक ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून कार्यरत पूजा जगदीशजी हातमोडे यांचं आम्ही या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. जगदीश दादा यांना आम्ही विनंती करू मुख्य मंचावरती आपण यावं, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आदरणीय बुधाजी बाबणे यांचं देखील या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करू. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे, पहिल्या चेंडूवरती सिंगल स्ट्राइक रोटेशन, त्यानंतरच्या चेंडूवरती मोठा फटका आणि या ठिकाणी बॅट्समॅन कडे रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट साठी प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू असेल. जो तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू कायम असेल, आणि जर रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर आपला रिव्ह्यू संपला जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. चेंडू नेमका कोणत्या क्षेत्रातून गेला, बॉल आहे की बॉल व्हाईट आहे हे पाहिलं जात आहे. दोन्ही अँगल मधून हा कॅमेरा पाहिला जाईल. आदरणीय उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरी करणारे व्यक्तिमत्व नंदूजी हातमोडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. फेल डिलिव्हरी आहे, योग्य चेंडूची फेकी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रिव्ह्यू या ठिकाणी अनसक्सेसफुल. नंदूदादा हातमोडे यांचं देखील या ठिकाणी दांडी गोल फलंदाज होतोय या ठिकाणी त्रिफळाची. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. ज्यांच्या सौभाग्यवती चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य पूजाताई जगदीश हातमोडे या ठिकाणी आपण पाहतोय एका यशस्वी स्पर्धेचे यशस्वी आयोजक आदरणीय जगदीश दादा हातमोडे आणि त्याचबरोबर नंदूजी हातमोडे साहेब यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण टेंबरी ग्रामस्थांच्या माध्यमातून करतोय आम्ही वेलकम. मात्र मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात नैनेश पवारनं करून दिली त्या सुरुवातीमध्ये सातत्य ठेवता आलं नाहीये, कारण शेवटच्या तुषार साजेकरच्या गोलंदाजीवरती सफलतापूर्वक कामगिरी, त्यानंतरच्या या चेंडूवरती चांगली कामगिरी पाहायला मिळते किरण डोंगरे या खेळाडूची. बॉलर तयार, राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला फटका, फिल्डर त्या ठिकाणी पवन आहेत आणि एकच धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस पहिल्या षटकात धावसंख्या जरूर बनली ती 21 आणि दुसऱ्या षटकात धावसंख्या पोहोचली जाते ती 29 म्हणजे इकॉनॉमिकल ऍव्हरेजचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. टेंबरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदरणीय भगवानजी गावंडे साहेब या ठिकाणी येतात, त्यांचं देखील आम्ही आदरणीय वैभवजी राऊत साहेब आणि तानाजीजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत. स्कोर आहे 29 या अंकांवरती, धावफलक जाऊन पोहोचेल 29, लॉस ऑफ 2 विकेट्स.
आदरणीय जयदादा लबडे यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. अगदी आपण पाहतोय आपटे विभागातील प्रतिष्ठित सामाजिक सेवेमधील भरीव निखिल पाटील आणि समीर दादा पाटील यांचे फार जवळचे व्यक्तिमत्व आदरणीय या ठिकाणी येतात. त्यांचा मी मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय वेलकम. गोलंदाजीच्या पटलावरती तुषार साजेकर आणि किरण डोंगरेने सफलतापूर्वक कामगिरी केली. तिसऱ्या षटकासाठी आपण पवन ठोंबरे यांना पाहत आहे. ऑन साइडला फटका ड्राईव्ह केलाय. मोठा फटका आणायचा होता. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क पाहायला मिळत नाहीये. एकेरी धावत संख्येच्या बरोबरीनं 30 रन धावत संख्येवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झाल्यानंतर अमित पवार, मनीष मेहतर, संकेत बाबने, समीर बाबने यांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यावं. धावत संख्या पोहोचली जाते ती 30 या अंकांवरती. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत. या बॉलला उडवला. स्कोअर ऑफ द लाईन. चेंडू स्कोअर लेगच्या डोक्यावरून या पटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. चेंडूवरती मिळतील 6 धावा. दिनेशजी ठोंबरे आणि यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दिनेशजी ठोंबरे यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आदरणीय सुनीलजी थोरवे साहेब यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रशांतजी ठोंबरे आणि साहिल पाटील यांच्या माध्यमातून पवन साठी प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावा संख्या आपण पाहता 36. आदरणीय मराठा समाजासाठी सातत्यानं काम करणारे उत्तम शेठ भोईर साहेब या ठिकाणी येतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय वेलकम. मला मैदानाच्या आतमध्ये येतो या बॉल वरती चौकार. या ठिकाणी शुभागमन होतोय. आपण पाहतोय पाहुण्यांचा मुख्य अतिथी ग्रुपग्रामपंचायत इसामे माजी सरपंच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे आदरणीय सुनीलजी थोरवे साहेब आणि त्यांच्या समवेत मराठा समाजासाठी अगदी आपण खूप कमाईचं काम केलं. आणि खरं तर आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं अति खूप धडपड करणारे आमचे मराठांचे नेते आदरणीय उत्तम शेठ भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचा करूया या स्मृती ट्रॉफी मध्ये वेलकम. मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट झोन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर बॅकअप मिळाला. चांगला चौकार या ठिकाणी बचावला जातोय. ज्या ठिकाणी चौकाराची अपेक्षा होती चौक टीमला त्या ठिकाणी फक्त दुहेरी धावा संख्येचे संकेत आले. धावा संख्या पुढे सरली 2 अंकाच्या मदतीनं 42. आडव्या बॅटना फटका स्क्वेअर ऑफ द लाईन. फुलटॉस होता. मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क पाहायला मिळत नाही. आणि त्यानंतर या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ होता. या ठिकाणी कंप्लीट धावा संख्या पोहोचली जाते ती 43 या अंकांवरती. 43 धावा दाफलकावरती आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय निष्ठावंत शिवसैनिक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रुप ग्रामपंचायत इसांबे चे माजी सरपंच आदरणीय सुनीलजी थोरवे साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय चौक विभागातील एक निष्ठा जपणारं शिवसेनेवरती अतोनात प्रेम करणारं आपण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अगदी उत्तम शेठ भोईर साहेब यांना आपण पाहतोय. कारण ज्यांनी मराठा समाजासाठी दिवस रात्र एक केली याने अगदी या व्यक्तिमत्वानं देखील मराठा समाजासाठी खूप सारा संघर्ष केला की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. त्यासाठी करत या व्यक्तिमत्वानं काम करत मोलाचं राहिलं गेलं. ते उत्तम शेठ भोईर साहेब त्यांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. आज खूप सारे अतिथी मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपण पाहू. कारण भाई निखिल पाटील यांची स्पर्धा आणि या स्पर्धेची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत. मॅचेस जसा कडक होतात बाईंचं आयोजन देखील कडक आहे.
या स्पर्धेची खूप सारी चर्चा राहिली आणि आजची शेवटची रात्र आहे स्पर्धेची. करता असरुली गावचे सामाजिक कार्यकर्ते सुमितजी ठोंबरे साहेब, अमोलजी ठोंबरे साहेब, हेमंतजी ठोंबरे साहेब, दिनेशजी ठोंबरे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्यानंतर आदरणीय बुधाजी पाटील साहेब सारंग यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओ टू कॉम बॉक्स. चांगला फटका, चेंडू डीप मध्ये जात आहे. पॉइंट सीमारेच्या लगत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलं. एकेरीला दुहेरी मध्ये या ठिकाणी रूपांतरित केलं जातं. चौकार या ठिकाणी बचावलं जातं. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी घडलं जात आहे. पूर्वार्धामध्ये या धावसंख्या तुम्ही वाचवाल तर तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये खेळ. या चेंडूवरची एकच धावसंख्या प्राप्त केली जाते. कमालीचं या ठिकाणी पंचांची भूमिका राहिली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. प्रशांतजी ठोंबरे आणि साहिलजी पाटील यांच्या माध्यमातून प्रति विकेट साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियलचा जो निर्णय असेल तो आपल्या समोर रिप्रेझेंट होईल. एकच रिव्ह्यू आपल्याला होता तो अनसक्सेसफुल ठरला होता. ऑफिशियलचा जो निर्णय असेल तो आपल्या समोर रिप्रेझेंट होईल. धावसंख्या आपण पाहताय 1 अंकानं पुढे सरकली जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 44 अंकांवरती. गुड लाईन स्पॉट वरती हा चेंडू रिलीज झाला. अतिरिक्त चेंडूची उसळी, अगदी खांद्याचा योग्य वापर आणि यावेळी चेंडूवर बोटा फिरवली. बाहेरच्या बाजूला चेंडू काढण्याचा प्रयत्न आणि मोठ्या फटक्यांपासून थांबवलं जातं यावेळेस उत्कर्ष मतेला. कारण यावेळेस स्टान्स अगदी जाणला. अक्रॉस द लाईन मुवमेंट होता. मिडल ऑफ द लाईन अक्रॉस द पायांची स्थिती होती आणि हा चेंडू मिडल ऑफ द लाईन आणि त्यानंतर बाहेर वळवला. डॉट बॉलच्या साने धावसंख्या स्थिर आहे ती धाव फलकावरती. चांगल्या चेंडूची अजून एक फेकी केली जाते. स्लॉग वरचं षटक, हाणामारीचं षटक, मात्र त्या षटकामध्ये मोठ्या पटक्यांपासून थांबून ठेवलं जात आहे. सुरुवातीचे 4 चेंडू नैनेश पवारचे 2 चौकार 2 षटकार, मात्र त्यानंतरच्या पुढील काही चेंडूंवरती कोणत्याही खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ करता आला नाही. वर्चस्व राहिलाय संपूर्ण पूर्वार्धाच्या खेळामध्ये. जयमलाल असरोटी टीमच्या खेळाडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक किरण डोंगरे चेंडूवरती पोहोचतील. जीवनदान या ठिकाणी प्राप्त केले जाते आणि चेंडूवरती सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचेल ती 45 अंकांवरती. ही झेल सोडली की येणाऱ्या काही चेंडूवरती ही धावसंख्या विलोपनीय बदलामध्ये पाहायला मिळेल. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असावा. गोलंदाजीसाठी पवन इकॉनॉमिकल एव्हरेजचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. चला हातनोली टीमचा कॅप्टन आणि कांड्रोली टीमचा कॅप्टन. डॉट बॉल. चला हातनोली टीमचा कॅप्टन आणि कांड्रोली टीमचा कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत तर दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकच्या आधी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. कांडोळे टीमचा कॅप्टन आणि हातनोली टीमचा कॅप्टन. एखाद्या टीमचा कॅप्टन आला नाही, जो टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल त्यांना या ठिकाणी टॉस विन केला. यावेळेस बॉलला उडवला. डाबाची समाप्ती करणारा येतो या ठिकाणी दणदणी षटकार. 6 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल. 51-52 धावसंख्येचं लक्ष असेल टीम असरोटी संघासमोर.
खरं तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आदत येथे या स्पर्धेमध्ये केला जाईल. मी आदरणीय उत्तम शेठ भोईर साहेबांना विनंती करतो, आपण स्वागताचा स्वीकार करा. खरं तर हे व्यक्तिमत्व असं आहे ना मित्रांनो, का या व्यक्तिमत्वानं अगदी आपण पाहिला मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणारा हा करा नेता, समाजाच्या प्रगतीसाठी अखंड झटणारे नेतृत्व, मराठा समाजाचा आवाज बुलंद करणारी ताकद, एकता, शिक्षण, विकासाचा मार्ग दाखवणारा नेता, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी न्याय मिळवून देणारा योद्धा, मराठा समाजाच्या सन्मानासाठी सदैव तत्पर, संघर्षातून घडलेलं आणि समाजासाठी झटणारे नेतृत्व आदरणीय उत्तम शेठ भोईर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मराठा समाजासाठी झटणारे नेतृत्व आपण पाहतोय. आदरणीय उत्तम शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. अभिमानाने सांगू शकतो या आमच्याच विभागातील व्यक्तिमत्व आहेत उत्तम शेठ भोईर यांचा शुभ सन्मान पार पडतोय. तदनंतर शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे, ग्रुप ग्रामपंचायत इसांबे माजी सरपंच आदरणीय सुनीलजी तुर्वे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. निष्ठा काय असते ही साहेबांकडून शिकावी, कारण शिवसेना हे नाव आपण जर पाहायला गेलं संघर्षाच्या काळात देखील मी शिवसेनेसोबतच राहणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अगदी निष्ठावंत शिवसैनिक आदरणीय सुनीलजी तुर्वे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. साहेब आपण आलात, उत्तम शेठ भोईर साहेब, सुनीलजी तुर्वे साहेब, आपण मनाच्या अंतःकरणाचा आभार व्यक्त. आपणास विनंती आपण आसन असावा आणि मॅचचा आस्वाद घ्या. तदनंतर खरं तर ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या सदस्य आहेत आणि त्यांचे मिस्टर आदरणीय जगदीश हातमोडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दादांना विनंती आहे की आपण या आणि स्वागताचा स्वीकार करा. चौक विभागातील आणखीन एक दमदार आणि कणखर नेतृत्व, नेहमीच अगदी गरिबांसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आदरणीय बुधाजी पाटील सारंग यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत. खर तर अगदी जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व समीरजी गडुदे यांना विनंती आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. या ठिकाणी आपण पाहतो शुभ सन्मान जगदीश दादा हातमोडे यांचा शुभ सन्मान पार पडतोय. नेहमीच क्रीडा, कला, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणताही कार्यक्रम असतो दादांची उपस्थिती असते. तदनंतर आम्ही विनंती करतो आदरणीय नंदूजी हातमोडे साहेब उद्योजक चौक यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान स्वीकारा. ज्या ठिकाणी अगदी आपण पाहायला गेलं ना जगदीशजी हातमोडे साहेब असतात त्या ठिकाणी त्यांचे बंधू नंदूजी हातमोडे साहेब नक्कीच असतात. दोन भाऊ एकत्र असल्यावर आपण काय करू शकतो ते अगदी या दोन भावांनी सिद्ध करून दाखवलं आणि नंदूजी हातमोडे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर सूरजजी ठाकरे साहेबांना विनंती आहे, सूरजजी ठोंबरे साहेबांना विनंती की आपण स्वागताचा स्वीकार करा. खरं तर भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष आसरोटी आदरणीय सूरजजी ठोंबरे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते खरं तर आदरणीय निखिलबाई पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अजून एक युवा नेतृत्व सूरजजी ठोंबरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर आदरणीय बालारामजी ठोंबरे साहेब यांना विनंती आहे आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. शाहीर, सुप्रसिद्ध शाहीर आणि त्यांचे पोवाडाने अगदी शाहीर अगदी आपण पाहिला सुप्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व अगदी आपण पाहायला गेलं शाहीर बालाराम ठोंबरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅच कडे देखील लक्ष वेधूया. कॉम्बॉक्स मध्ये तेजस देशमुख आहेत, इथे मात्र सुप्रसिद्ध शाहीर आणि खरं तर ज्यांची सुकन्या प्रगती ठोंबरे असेल, आविष्कार ठोंबरे असेल, अगदी आपण जर पाहायला गेलं या क्षेत्रामध्ये खूप सारं नाव त्यांनी कमावले. एक शेर जरूर ऐकूया इनिंग ब्रेक मध्ये जरूर. तदनंतर जयवंतजी ठोंबरे साहेबांना विनंती आहे की आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. इथे मात्र पुन्हा एकदा विनंती करूया साहेबांना की आपण स्वागताचा स्वीकार करा. मुख्य व्यासपीठावरती दिग्गज मंडळी आपण पाहतो त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. मॅच सुरू होते जिथे असुरी संघ धावसंख्येचा पाठलाग करेल. आम्ही विनंती करतो सुमित ठोंबरे, अमोल ठोंबरे, हेमंत ठोंबरे, दिनेश ठोंबरे, पंकजजी ठोंबरे आणि अभि गरुडे यांना मुख्य मंचावरती येण्याची आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि अरुणजी वाघमारे यांना देखील आम्ही विनंती करू मुख्य मंचावरती आपण यावं, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सर एक मिनिट थांबवतोय. खरं तर आदरणीय
मारुती तांबे साहेब जे मावळवरून आहेत, अगदी दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या स्वागताचा स्वीकार करा. आदरणीय मारुती तांबे साहेब मावळ अगदी वरून हा प्रवास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी अमूल्य वेळ दिला आहे. मारुती तांबे साहेबांना विनंती, आपण स्वागताचा स्वीकार करा. तदनंतर जयरामजी ठोंबरे साहेबांना विनंती असेल की आपण स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करा. आदरणीय जयराम ठोंबरे साहेब यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करा. चला, टेंबरीचे ग्रामस्थ आपण या ठिकाणी उपस्थित असाल, त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. जयरामजी ठोंबरे साहेब, आपणास विनंती आहे की आपण या स्वागताचा स्वीकार करा. ऑनलाईन जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांची खरं तर दिलगिरी व्यक्त करतो, कारण पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. तदनंतर आदरणीय तानाजी राऊत साहेब यांना विनंती आहे की आपण या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तानाजी राऊत साहेब यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करा. ज्या मान्यवरांची नामं आम्ही घेतोय त्यांना विनंती आहे की आपण या स्वागताचा स्वीकार करून घ्या. या स्पर्धेचे प्रणेते कमी कालावधीमध्ये ज्यांनी नाव केलंय, निखिलभाई पाटील यांच्या शुभ हस्तात शुभ सन्मान पार पडतोय. ओ, इथे फटका चांगला, क्षेत्र खाली, साहिल चौधरी बॉल वरती येतील. इथे मात्र थ्रो जरूर केला कीपर एंडला. 2 धावा इझिली कंप्लीट झाल्यात. धावा टीमच्या झाल्यात तेजस सर, तिथून सांगा तुम्ही. धावसंख्या पोहोचली 3 अंकांवरती. एकेरी धावसंख्येचं संरक्षण या ठिकाणी वैभवजी राऊत साहेबांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करा. आदरणीय वैभवजी राऊत साहेब, कमाईचा भन्नाट वेगानं बॉल अगदी फेकला गेला. नैनेश पवार, पवार का पलटवार पाहायला मिळाला. या खेळाडूचा उल्लेख आपण जरूर करूया, पण स्वागत या ठिकाणी पार पडतोय. तदनंतर लक्ष्मण ठोंबरे साहेबांना विनंती आहे की आपण या स्वागताचा स्वीकार करा. लक्ष्मणजी ठोंबरे साहेब, पंकज ठोंबरे आणि अभि गरुडे यांना आम्ही विनंती करू आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अशा व्यक्तिमत्वाचा स्वागत या ठिकाणी पार पडतोय. आपण पाहिलं ज्यांनी कमी वयामध्ये ज्यांच्या सुपुत्रानं अगदी उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली. आदरणीय आसरोटीचे उद्योजक सचिनभाई ठोंबरे यांचे पिता श्री लक्ष्मण ठोंबरे साहेबांचा शुभ सन्मान पार पडतो. तदनंतर आदरणीय सदानंद पाटील साहेबांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करा. सदानंद पाटील साहेब यांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करा. सदानंद पाटील साहेब यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. तेजस सर, इथे मात्र षटक संपलाय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग करायचा आहे आसरोटी टीमला. 18 बॉल आणि 48 धावसंख्येचा. अभि गरुडे, पंकज ठोंबरे आपलं देखील सरचे स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अभि गरुडे आणि पंकज ठोंबरे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत. त्यानंतर रामजी डोंगरे साहेब यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करा. रामजी डोंगरे साहेब यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करा. पंकज ठोंबरे आणि अभि गरुडे आपलं देखील सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करतोय. तर राम डोंगरे साहेब यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करा. तदनंतर जयेश लबडे साहेब जे आपटीवरून आहेत, आपटीची सामाजिक कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे की आपण या स्वागताचा स्वीकार करा. वाईट बॉल करा तर अंपास तुमची देखील तशी क्षमा दिलगिरी व्यक्त करतो. पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी सुरू आहे. जयेश लबडे साहेब यांना विनंती आहे की आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. जे आपट्यावरून आहेत. आणि तदनंतर अगदी आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे. लाईव्ह प्रेक्षक देखील पाहत आहेत. इथे मात्र क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळाला. आसरोटी आणि त्यांच्या अगेन्स्ट चौक
51 धावसंख्येपर्यंत रोखलं होतं. 52 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 4 धावसंख्येचं षटक पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये साहिल चौधरीचा पहिला चेंडू अतिरिक्त फेकला आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट होत असताना चांगली बॉलिंग मैदानावरती पाहायला मिळते. इकॉनॉमिकल एव्हरेजचं षटक आपल्याला अनुभवायला मिळतं. आडव्या बॅटना पटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली कमालीचा एफर्ट. स्वतःची गुणवत्ता स्पष्ट करणारी क्षेत्ररक्षकाची भूमिका यावेळेस गोलंदाजाला यशस्वी करून देण्याचा प्रयत्नशील मध्ये एकेरी धावसंख्येचा सहकार्य राहिलं आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये. ज्या ठिकाणी 18 चेंडू आणि 43 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 52 या धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटचे आता 16 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला 45 या धावसंख्येची आवश्यकता. बॉलर तयार साहिल चौधरी. मोठा फटका साठी हा खेळाडू जाणला जातो. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे किरण डोंगरेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आदरणीय आसुर्डे गावचे सामाजिक कार्यकर्ते दिनेशजी ठोंबरे साहेब यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. अमोलजी ठोंबरे साहेब यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि टेंबरीचे ग्रामस्थ अगदी सर्वांना विनंती आहे मित्रांनो, आयोजक तुम्हीच आहात, तुमची जागा मुख्य व्यासपीठावरती आहे, त्यामुळे विनंती आहे टेंबरीचे जेवढे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आसन सभा इथे षटकार येतो मात्र सलगच्या 3 विकेट साठी आर्यन बाबणे आणि आर्यन पाटील आणि समर्थक किरण स्टोअर्स यांच्या माध्यमातून सलगच्या 3 विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज अंबिका चौक टीमच्या खेळाडूंसाठी. 1000 रुपयाचा कॅश प्राइज संदीप ठोंबरे यांचे सुपुत्र साईराज ठोंबरे साहेब यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. बॉलर तयार राईट आर्म राऊंड विकेट. बॅटम बॉलचा वेळेस कोणताच संपर्क नाही. पंचांनी या चेंडूला खराब घोषित एक्स्ट्राची 1 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 14 या अंकांवरती. चांगली बॉलिंग मैदानावरती चौक संघाचे पाहायला मिळते. सुरुवातीचे 4 चेंडू नैनेश पवारचे किफायतीदार ठरले अंबिका चौक टीम साठी. गॅप सिलेक्शन पटका चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे बॅटचा फेस ओपन केलाय. किरण डोंगरे नाही सलगचा येतोय दमदार षटकार. ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे पारदर्शक आपल्या समोर येत आहे. रवी ठोंबरे यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीला येत असताना किरण डोंगरे चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय. सलगचे त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आपण पाहता. 3 चेंडूवरती 12 ही धावसंख्या जमवताना तो पाहतोय. चांगली बॉलिंग मैदानावरती षटकारानंतर डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पहिल्या षटकामध्ये 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. या अनालिसिस वरती आपण गेलो तर तब्बल 16 धावा या षटकामध्ये कुठल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीनं 20 ही धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचे 12 चेंडू आणि 24 बॉल आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटचे 12 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज आहे आता 32 या धावसंख्येची. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. नयन भावाच्या आठवणीत. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. थँक्यू डीजे. अमोलजी साजेकर यांना देखील आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. या ठिकाणी प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी आपल्याला दिलेला आहे. त्या वेळेमध्ये सामना कंप्लीट होणं गरजेचं आहे. शेवटचे 12 चेंडू अस्किंग रन रेट वाढला जातो. सरासरी धावफलक वाढला जातो. प्रेशर थोडासा रिलीज या ठिकाणी केला जातोय बॉलिंग ट्रॅक मधून बॅटिंग ऑर्डर वरती. टेंबरी गावचे जावई आदरणीय प्रमोदजी पवार यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्मृती ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम.
12 चेंडू आणि ते गरज आहे 16.00च्या सरासरीनं 32 या धावसंख्येची. इथून विचारपूर्वक खेळ साकार केला जातोय. नवनीत मतेच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला रिप्रेझेंट होतोय, चांगला खेळ साकार करतोय. मात्र आघाडीची जोडी असुरडी टीमची मैदानावरती सज्ज आहे. 12 चेंडू 32 धावसंख्या सजवण्यासाठीचा बॉलिंग ट्रॅक वरती निर्णायकारक षटक. या मॅच मध्ये या षटकाची कायापालट होईल का चौक टीम अग्रेसर राहील? हा चेंडू पंचांनी खराब दर्शवला अवांतरच्या धावसंख्येनं. 12 चेंडू आणि गरज आहे 31 धावसंख्येची. चला टॉस साठी हातनोली टीमचा कॅप्टन आणि कांड्रोल टीमचा कॅप्टन दोन्ही कॅप्टनना कॉल आहे. माफ करा, इथे मात्र मोठा फटका, डग्गात लाइटिंग लावली आहे. नाव आहे रवी ठोंबरे, आज स्रोटीचा ब्रँड ठोकलाय षटकार. नेक्स्ट मॅच रवी ठुमरेंच्या बॅट मध्ये येत आहे. नेक्स्ट मॅच सर पाहायला मिळेल जी सुपर 10 सुपर 5 साठी क्वालिफाय करण्यासाठी मॅच असेल. गोंदाव आणि त्यांच्या विरोधात वाणिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. वाणिवली बी आणि गोंदाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी लगेच या. 3 ओव्हरची मॅच. ओव्हर संपण्याआधी तुम्ही या दोन्ही कॅप्टन टॉस केलं जाईल इनिंग ब्रेक मध्ये. चला दोन्ही कॅप्टन वाणिवली बी आणि गोंदाव टीमचा कॅप्टनला विनंती आपण त्वरित तातडीनं टॉस साठी यायचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शुभागमन होतोय, ज्यांनी खरं तर चौक विभागाचं नाव करते या समालोचक क्षेत्रामध्ये खूप उंच शिखरावरती नेलाय. ते जरूर वरसे गावचे असतील परंतु संपूर्ण चौकचा अभिमान आहेत. यावर्षी पिंपरी चिंचवड पण तदनंतर जर आपण पाहिलं अंबरनाथ बदलापूर येथील जगन्नाथ स्मृती ट्रॉफी या मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करणारे एक सिनियर समालोचक मराठीचा बुलंद आवाज अजिंक्य बौड सर यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. अजिंक्य बौड सर यांना विनंती आहे, आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला इन्व्हाइट केले जात आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. असंख्य समालोचक घडवणारे अगदी समालोचक सिनियर समालोचक अजिंक्य बौड यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. धावसंख्या तुम्ही पाहता 52चा पाठलाग करताना 28 रन्स, 11 चेंडू आणि आता गरज आहे 24 धावसंख्येची. ऑन स्ट्राईक वरती असेल पवन ठोंबरे, ज्याच्या माध्यमातून या हंगामामध्ये 2 अर्धशतक आपण पाहिली आहेत. जो मिडल ऑर्डर मध्ये येतो, शेवटच्या 11 चेंडू आणि गरज येते 24 धावसंख्येची. फ्रीडचा बॉल आहे, 11 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल आहे. ओ इथे मात्र बॉल बीट केलाय. टेंबरी गावचे जावय आदरणीय प्रमोद पवार साहेब यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. पवन ठोंबरे बॅटिंग करतोय. देवेंद्र ठोंबरे यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज अगदी पवन ठोंबरे साठी असेल. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क नाही आहे. शरीरापासून चेंडू जरूर दूर ठेवला, मात्र पंचांनी या चेंडूला खराब घोषित केलं. एक्स्ट्राची 1 धावसंख्या स्कोर कार्ड वरती ऍड होईल. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत
10 आणि गरज आहे, आवश्यकता आहे ती 23 धावसंख्येची. मात्र इथून बॉलिंग अनालिसिस जर पाहिला ना तर संरक्षण करण्यासाठी सज्ज असेल ते अंबिका चौक संघ, कारण डिफेन्सिव्ह करण्यासाठी सातत्यानं यशस्वी राहते अंबिका चौक टीम. टॉस जरूर हरला, नशिबाची साथ जरूर मिळाली नाही, मात्र कर्तृत्वाची छाप अशी पाडू की देखील नशिबाला देखील आम्हाला यशस्वी बनवावं लागेल. अजिंक्य भोईर सर यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. असंख्य समालोचक घडवणारे हे समालोचक, मराठीचा बुलंद आवाज, मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी या वर्षामध्ये आणि खूप साऱ्या कव्हर केल्यात. त्यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. बॅक टू द बॉलर, अगदी फटका पाहायला मिळाला. इथे मात्र लॉंगॉन म्हणून फिल्डर होईल साहिल, या बॉलवरती एकच धाव प्राप्त होईल. टॉस साठी या शेवटचा कॉल दोन्ही टीम साठी. गोंदाव टीमचा कॅप्टन आणि वानिवली बी टीमचा कॅप्टन यांना विनंती, आपण टॉस साठी या. दोन्ही कॅप्टनसाठी शेवटचा कॉल. जर दोन्ही कॅप्टन अगदी आला नाहीत हे षटक संपण्याआधी तर अगदी कदाचित वानिवली टीमचा कॅप्टन आहे. चला गोंदाव टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. अजिंक्य भोईर सर, आपल्या सरचे स्वागत. या स्पर्धेमध्ये असंख्य समालोचक घडवणारे सिनियर समालोचक ज्यांनी यावर्षी मोठमोठे आपण पहिल्या स्पर्धा नेहमीच कव्हर करत असतात, त्यांचं स्वागत असेल. ओ टू कम बॉक्स. या चेंडूवरती सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या बरोबर धावसंख्या पोहोचती 30 या अंकांवरती. गॅप सिलेक्शन पटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, मात्र प्रयत्न चांगले होते, एफर्ट चांगले होते. चेंडू एक टप्पा पडल्यानंतर जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, होतोय फरार, येईल या चेंडूवरती चौकार. शेवटचे 8 चेंडू आणि आता गरज येते 18 या धावसंख्येची. इथून हे दोन निर्णायक कारक चेंडू फार विचारपूर्वक फेकावे लागतील टीम चौक संघाला. या 2 चेंडूवरती एक चांगली धावसंख्या जर जमवली तर ही मॅच असेल टीम असरोटी संघाच्या बाजूना. मात्र हे 2 निर्णायक चेंडू सफलतापूर्वक जर फेकले ना तर या मॅच मध्ये पुनरागमन केले जाईल अंबिका चौक टीमच्या माध्यमातून. सचिन दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी पवन आणि किरण डोंगरेसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सचिन दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून प्रत्येकाला अभिमान असतो माझ्या गावाचा, प्रत्येकाला अभिमान असतो माझ्या गावाचा, आणि तोच अभिमान या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न 6 धावसंख्येच्या बरोबरीनं. शेवटचे 8 चेंडू आणि गरज होती ती धावसंख्या पोहोचली जाते ती 40 अंकांवरती आणि गरज आहे अजूनही 12 धावसंख्येची. शेवटचे 7 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रॅटेजिक क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. जी फलंदाजी नैनेश पवारने झळकवली पहिली सुरुवातीच्या 4 चेंडूवरती, त्याचा प्रात्यक्षिक या ठिकाणी आघाडीचा खेळाडू किरण डोंगरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नैनेश पवार, साहिल चौधरी मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगला खेळ करतायत. चला गोंदाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी या. मित्रांनो, तुम्हाला 1 2 नाही तर 3 4 कॉल केले, तर टॉस साठी या. नवनीत मतेची अनुपस्थित जरूर जाणवताना पाहायला मिळते, कारण एक डिफेन्सिव्ह रचनात्मक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथं मॅच फार चांगली पाहायला मुवमेंट वरती घेऊन गेलाय फलंदाज किरण डोंगरे हा खेळाडू जयमला असरोटी टीम साठी. मात्र इथून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे, इथून इकॉनॉमिकल एव्हरेजची गरज आहे, इथून विकेटची गरज आहे, ब्रेकथ्रूची गरज आहे अंबिका चौक टीमला. यावेळेस बॉलला उडवलाय, सलगचा येतोय दुसरा दणदणीत षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला डीजे. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय मराठा समाजाचे नेते निष्ठावंत शिवसैनिक आदरणीय उत्तम शेठ भोईर साहेबांना विनंती करतो की आपला शुभ असे टॉस या 2 टीम दरम्यान करायचा. 3 ओव्हरची मॅच असेल. कॅप्टन क्वालिफायर मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोंदाव आणि त्यांच्या विरुद्ध वानिवली ब या 2 संघाच्या दरम्यान. जाऊया पुन्हा एकदा लक्ष वेधू या मॅच कडे. जे टॉस होतोय उत्तम शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. शेवटच्या बॉल वरती किफायतीदार षटकार पाहायला मिळाला. अग्रेसर राहिले हे 3रं षटक अंबिका चौक टीमच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या जयमलाल असरोटी टीम साठी. तब्बल 26 धावा कुठल्या आणि निर्णायक षटकामध्ये असरोटी टीम या मॅचला आपल्या बाजूने
मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं. त्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक याकडे घेतला जातो. वेळ आपल्याकडे आहे. वळूया अगदी ज्या व्यक्तिमत्वानं ज्या नेत्यानं अगदी स्वतःसाठी नव्हे तर मराठा समाजासाठी काम केलं ते आदरणीय किरणसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय गणेश गायकवाडांच्या माध्यमातून. म्हणून ज्या व्यक्तिमत्वानं ज्या नेत्यानं स्वतःसाठी नव्हे तर मराठा समाजासाठी हातोनात खरं तर काम केलं तर अगदी ते व्यक्तिमत्व आदरणीय उत्तमशेठ भोईर यांना आपण विनंती करूया आपलं मनोगत या स्पर्धेविषयी व्यक्त करा. निखिलभाई पाटील यांचं हे आयोजन कारण मॅच नंतर आपण जरूर अगदी त्यांचं मनोगत ऐकू आणि ते तरुणांना जरूर मार्गदर्शन करतील. धावसंख्या आपण पाहताय साईराज ठोंबरे आणि अमितजी ठोंबरे यांच्याकडून अब्सोल्युट टीम जर विजयी झाली तर यांच्याकडून आपण पाहतोय हवा तेवढा नाश्ता आपल्याला पाहायला मिळतं. आणि आयोजक कमिटीसाठी देखील त्यांचा नाश्ता असणार आहे कॉम्बॉक्स साठी. त्यांचा देखील आम्ही धन्यवाद देतो. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय निर्णायकारक षटकामध्ये 26 धावा कुठल्या आणि ही मॅच जवळजवळ 85% आपल्या बाजूने झुकवण्याचं काम केलं आहे. मात्र या मॅच मध्ये पुनरागमन करणारे षटक पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षकांची मुबलक साथ पाहायला मिळेल का? ही धावा संख्या डिफेन्सिव्ह केली जाईल का? शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 6 धावा संख्येची. या बॉलला उडवलाय विजयाचा येतोय षटकार. मैत्रीपूर्ण लढत होती. सामना जिंकला जय मल्हार आसरोडी टीमनं हळडक अंबिका चौक टीम. टॉस जिंकला गोंदाव टीमनं. कॅप्टन निर्णय का त्या निर्णय सहित आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आदरणीय आपण पाहतोय चौक असोसिएशनचे अध्यक्ष सचिन दादा मते आणि अग्रिसेना अध्यक्ष यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. जाऊया आपण साहेबांच्या मनोदगा